बघितलं ते डोळ्यांनी पहिलं खाली बघितलं तरी पण असं मनात आऊट आल्यानं 12 वाजले नको बाहेर जायला काय नाही म्हणून मला भात झाला असं. आणि हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये. ही माझी बहीण श्वेता आणि माझं नाव शुभांगी. तर ह्या ब्लॉग मध्ये मी स्टोरी सांगणार आहे. मी नक्की कंटिन्यू करा ब्लॉग. ओके. आमचं ना 12चं वर्ष होतं आणि तेव्हा कसं बस कधी यायची लवकर कधी नव्हती जास्त कधी लेट व्हायचं बसला. मग तेव्हा आम्ही ठरवलं की आपण बघून खाऊ आणि आमचं कॉलेज आमच्या गावापासून 15 किलोमीटर लांब होतं. तिथेच आम्ही येऊन करायचं ठरवलेलं. गावातल्या 1-2 मैत्रिणी होत्या आणि माझी काकाची मुलगी मी आणि बाजूची सगळी मुली जास्त आम्ही 5 जणी मग आम्ही केलेली ती काम असं 2-3 महिन्यात आहे काही वाटलं नाही काही नाही चांगलं राहायचं आम्ही सगळ्या बाजूचे पण सगळे चांगले बोलून वगैरे. एक दिवस राहायला म्हणजे आमचं नेहमीच राहायचं कधी 12:30-1 वाजेपर्यंत आम्ही असं अभ्यास करत सगळ्यांनी. एक दिवस काय झालं आणि म्हणजे माझी बहीण आणि दोघीच राहिली होती वॉशरूमला गेलेलो बाहेर. ती म्हणजे मी आले वॉशरूम मधून आणि बाहेर वॉशरूम थांबलेली तिच्यासाठी बाहेर थांबलेले. आमचं बिल्डिंग होती आणि बिल्डिंगच्या खाली मला दिसलं म्हणजे साया तसं दिसलं ना. बरोबर 12 वाजले तरी पण असं मला डाऊट आल्या 12 वाजले नको बाहेर जायला. मी तिला बोलले ती बोलली चल वॉशरूमला जायचं होतं ना. मग मला डाऊट पण आलेला आणि काय दिसतो मी जास्तच थांबत नाही डायरेक्ट घरामध्ये हा ना. नंतर माझ्या पाठीमागे ती पण दरवाजा विचारलं नाही काय झालं डायरेक्ट आर्डर ती पण माझ्या पाठीमागे ती पण माझ्या पाठीमागे दरवाजा लॉक करून घेतला आणि सगळ्या म्हणजे झोपल्या होत्या मैत्रिणी टाईम झाल्यावर 12 वाजले झोपल्या त्या. ती एक आमच्यामध्ये मैत्रिणी ती घाबरत नव्हती अंजली घाबरत नव्हती. ती उठली असं काही नसतं चला मी येते तुमच्यासोबत. मी ऐकायलाच तयार नाही तिला बोलू नको दरवाजा. मग दोघी खोलते दरवाजा. मी असं सगळ्या पाठी थांबल्या तिच्या. तिने जसा दरवाजा खोलला तसं डायरेक्ट दरवाजा खाली होतं ना उभा डायरेक्ट दरवाजामध्ये पूर्ण काळं पूर्ण दिसत डायरेक्ट दरवाजात जास्त पूर्ण दिसत होतं. एवढं घाबरलो आम्ही. किचन होतं आमच्या पाठीमागे एवढंच होतं किचन त्यामध्ये आम्ही 5 जण जाऊ किचन मध्ये जाऊन तेवढं काढत होतो. सगळे आजूबाजूवर पळत आहेत त्यांना ते गायब झालं तिथंच होतं दरवाजामध्ये. आम्ही डायरेक्ट दरवाजा लावला ना जसं दिसलं ना काळं तसं ती पण घाबरली ना. ते घाबरत नव्हती ना ती पण घाबरली तिने तसं दरवाजा लॉक वगैरे नाही केला लुटून गेला आणि तसंच किचनमध्ये ठेवलं आम्ही असं आरडत होता. जेवढे बाजूचे होते ना सगळे पळत आले त्यांना काय केलं काय पुढे जातात ना ते पण घाबरले. बघितलं सगळं आम्हाला विचारलं पाहिजे काय झालं म्हणून आम्ही सांगितलं असं असं घडलं आमच्यासोबत. त्यांनी सगळं चेक केलं होते बाजूला सगळं काहीच नाही बोलले आम्हाला की असं काय नाही म्हणून मला भात झाला असं. आणि मग बाजूचे होते ना ते आले आमच्यापासून बाजूचे दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही डायरेक्ट बघितलं ते डोळ्यांनी पहिलं खाली बघितलं डायरेक्ट दरवाजामध्ये ते पण सगळ्यांनी बघितलं नाही कधी सांगितलं तेव्हा ते पण टाइम चालू होता. आपण थोडासा विचारपूस केली ना आजूबाजूला ना मुलांनी तिथं फाशी देते ते सगळं जे दिसलेलं ना ते पूर्ण म्हणजे तोच मुलगा असं म्हणजे मला तर पहिलं असं वाटायचं की असं काही नसतं वगैरे. मग नंतर मेन आमचा पेपरचा टायमिंग आणि त्यावेळेस आम्हाला जावं लागलं. मग म्हणून आम्ही असं येऊन जाऊन एक्झाम केलेलं डायरेक्ट वरून करून दिले आणि कळलं ना किती फास्ट केल्या त्यांनी काय केलेलं तुझे घर सांगते त्यांनी ते सगळं करून घेतलेलं असं घडायचं पहिलं दिसायचं त्याने सगळं हे नसतं ना पूजा वगैरे असं सगळं करून घेतलेलं बंद केलेलं परत घडणार नाही म्हणून ते घरामध्ये नसेल आलं. मग काय माहिती घरामध्ये नाही तर दरवाजापर्यंत आम्हाला दिसतं
बरोबर टाइम पण 12चा आणि 12चा असायचं. तेव्हा नंतर तर मला तर ना त्यांना तर सगळं समजलं होतं की हाच मुलगा आहे म्हणून. पण ते काय बोलले की आम्ही पूजा वगैरे सगळं केले तेव्हाच मग म्हणायला गेली त्या घरातलं पहिलं असं दिसायचं भरपूर वेळा त्यांना पण दिसायचं मग नंतर मग ते स्वतः मुलगी ती खाली करा त्यांना माहिती होतं ना जास्त असं करतात थोडी पूजा वगैरे करून त्यांना सांगतो मला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त कमेंट करा. तर भेटूया भेटूया नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.